या सगळ्या प्रवासामध्ये पक्याभाईने एक वेगळी ओळख दिली असं वाटतं? हो, 200% दिली. 2011 आम्ही शूट केलं होतं. 2012ला फिल्म रिलीज झाली, फेरारी की सवारी. आणि त्यातला पक्याभाई खूपच पॉप्युलर झाला खूपच. आणि फिल्म खूप सुंदर झाली. त्यामुळे 2011 आम्ही रिहर्सल करायचो त्या फिल्मसाठी. म्हणजे कास्टिंग माझं झालं नव्हतं. म्हणजे अगेन रोहन मापुसकरांनी कसं राजू हिरानी सरांना आणि राजेशला आणि विधू विनोद चोपडांना प्रत्येक कॅरेक्टरचे ना 3-3 ऑप्शन दिले जातात आणि ते ना वॉलवर चिकटवलेले असतात त्यांच्या. आता एक बाप असेल तर बाप आहे, बापाचे 3 ऑप्शन. आई असेल तर आईचे 3 ऑप्शन. तर पक्याला ऑप्शन नव्हता, पक्याचा एकच फोटो होता. तर त्याने विचारलं पक्या का ऑप्शन किधर आहे. तेव्हा राजेशचं आणि रोहनचं म्हणणं होतं की आप पक्या को एक बार देख लो, अगर आपको पसंद नहीं है तो हम लोग दूसरा ऑप्शन देखेंगे, हमारे लिए ये करेक्ट आहे. तर एवढे ते दोघांनी बॅक केलं होतं. तर मग त्यांनी ते बघितलं आणि प्रत्येक सीनला रिहर्सल करायचो. म्हणजे फिल्मच्या आधी, म्हणजे आता एखादं सिक्वेन्स आहे, आता पक्याचं लग्न आहे, तर तो लग्नापर्यंत पोचला, त्या मुलीच्या प्रेमात आहे तो, तर त्याच्या आधी घरात काय सिक्वेन्स झाले असतील, तर बापाचं त्याच्यात भांडण झालं असेल का, आणि मग तो बापाला त्याने कसं रिटॅलिएट केलं असेल, कसं भांडण, किती जो आरडाओरडा केला असेल का, हे सीन आम्ही जे फिल्ममध्ये नाही आहे ते आम्ही सीन करायचो. त्या सीनपर्यंत पोचण्याकरता ते सीन करायचो. त्यामुळे तो सीनचा ग्राफ ना पक्का डोक्यात बसत होता की आपल्याला कशा प्रकारे ते जायचं आहे. त्यामुळे ते खूप सोपं गेलं काम करणं. ऑन स्टेज, ऑन फ्लोअर ते खूप सोपं गेलं. आणि राजेश खूपच अशा प्रकारे तो तुम्हाला समजावतो ना सीन, की नवीन ॲक्टरसुद्धा त्याच्यात असा तो रंगून जातो. म्हणजे एक मजेदार किस्सा आहे, म्हणजे तो मी सांगतो पटकन. तो एक नवीन ॲक्टर आला होता, त्याचं नाव मला माहिती नाही, पण तो फार कमी वेळा दिसतो पुढे, म्हणजे फार छोटे छोटे रोल करतो. तो हवालदाराचा रोल करत होता आणि त्याचा आणि बमन इराणींचा सीन होता आणि ते दोघे बोलतायत वगैरे. त्याने रिहर्सल केली तर ते ट्रॅफिक कॉन्स्टेबलचा रोल केला. तो असा तर बमन त्याच्याशी बोलला की बमनचं त्याला असं कम्फर्टेबल करायला बोलत होते, त्याच्याशी रिहर्सल नव्हते, कम्फर्टेबल करायला. पण त्याच्यात तो जास्त प्रेशर घेत होता की बमन इराणी माझ्या समोर इकडे आहे म्हटल्यानंतर. तर ना माझ्यासमोर राजेशने रोहनला वॉकीवर सांगितलं की बमन सरांना तू बाजूला घेऊन जा, त्या डायरेक्टरशी मला बोलायचं आहे. तर बमन सर गेले. तर तो ॲक्टर होता, राजेश त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, राजेशने ज्या प्रकारे समजावलं मी तुम्हाला सांगतो. हे बघ, त्यावेळेला डब्बा असायचा, डब्बा फिल्म असायची, डिजिटल नव्हतं. हे बघा, तुम्हाला का कास्ट केलं आहे, कारण तुमचा लुक चांगला आहे, तुम्ही परफेक्ट आहात, तुम्हाला जसं लाईन्स तुमच्या झालेल्या आहेत, तुम्ही चांगल्या प्रकारे बोलता, तुमचे ऑडिशन बघितले, तेवढंच तुम्हाला करायचं आहे. काही टेन्शन घेऊ नका. 1 रिटेक झाला हरकत नाही, 2 रिटेक झाले, 15 रिटेक झाले हरकत नाही. आपला प्रोड्युसर खूप मोठा आहे, आपल्याकडे खूप डब्बे आहेत, डब्बे असायचे चेंज करायचे. रील आपल्याकडे खूप आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका. आज झालं नाही आपण उद्या करू, उद्या झालं नाही परवा तुमची डेट घेऊ, बमनची डेट घेऊ आणि परवा करू. काहीच टेन्शन घेऊ नका, आरामात करा. असं कोण सांगतं की आम्ही 10 डब्बे आहेत आमच्याकडे, तुम्ही आरामात कर. तो माणूस इतका रिलॅक्स झाला ना. आणि राजेश ज्या प्रकारे समजावत होता, मी कधी विसरणार नाही हा सीन. एवढ्या नवीन ॲक्टरला राजेशने ज्या प्रकारे समजवलंय ना, इज टू गुड. राजेश सरांसोबत काम करणं हा हे म्हणजे प्रत्येकासाठी एक भाग्याची गोष्ट आहे की त्यांच्या कास्टिंग थ्रू असेल, त्यांच्या सोबत असेल, हा एक वेगळा प्रवास आहे. त्या सिनेमात विद्याताई म्हणजे विद्या बालन आणि पुन्हा शर्मन ह्या सगळ्या लोकांसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव खूप चांगला होता, कारण त्यांच्याकडनं तुम्हाला वेळोवेळी खूप ॲप्रिशिएट पण झालेलं आहे. हो नक्कीच ना. म्हणजे शर्मन बरोबर काम करताना सुद्धा मी त्याला खूप छळत असतो गाडीत फेरारीमध्ये बसल्यानंतर. म्हणजे ते गाण्यात आहे, त्याचा आरसा खाली कर, मध्येच त्याला असं धक्का मार, हात मार, त्याला असं ज्या छोट्या छोट्या 1-2 सेकंडच्या ज्या फ्रेम्स होत्या त्याच्यात एवढं केलं. पण शर्मनने कधी ऐसा मत कर वैसा मत कर असं हे केलं. स्पोर्टिंगली ते घेणं सुद्धा खूप घेणं. इव्हन विद्याबरोबर सुद्धा ते गाणं करत असताना, शूट करत असताना, की विद्या समोर आली आणि त्याच्यानंतर मला हाय, तर माझं असं झालं की मलाच केलंय की विद्यावाला. तर त्यावेळेला सगळंच नवीन होतं. तर मग ती आली माझ्याकडे, मी पुढे गेलो, म्हणाले आय सॉ रशियस, म्हणाले यू आर फंटॅस्टिक इन द फिल्म वगैरे वगैरे.
सो मी त्याला म्हटलं ना की देवाच्या कृपेने माणसं अशी भेटली आहेत ना की त्याच प्रकार तेच कल्चर पुढे जाणार आहे, ते तसंच जाणार आहे. आणि जेव्हा ती फिल्म केली आणि जेव्हा कट्टू जेव्हा राजा शिवाजी केलं आम्ही शूटिंग, तर त्यावेळेला विद्या पण त्या फिल्ममध्ये होती, मी होतो. आणि त्यावेळेला रितेश सरांनी विद्याबालांना ते दाखवलं होतं फाईट. तर विद्या मला म्हणाल की तू जी फाईट सिक्वेन्स मी बघितलं आहे. तर रितेश सर पण तिकडे होते. ते म्हणाले की रितेशला मी सांगितलं, आय नो हिम. मला एवढा आनंद झाला की कोणतरी एक मोठी व्यक्ती सांगते की आय नो हिम. कोणीतरी आपल्या कामाला लक्षात ठेवणं. हां, एवढं लक्षात ठेवणं. 2012ला फेरारी आली होती, त्याच्यानंतर आपलं 2025ला आम्ही शूट केलं. तर एवढ्या वर्षात तिने लक्षात ठेवणं, इट्स अ बिग थिंग.